मित्रांनो, आयुष्य कधी शांत तर कधी वादळी असतं. कधी वाटतं सगळं आपल्या हातात आहे आणि कधी अचानक असं वाटतं की सगळं हातातून निसटतंय. करिअरची लढाई, नात्यांची गुंतागुंत, स्वतःची ओळख बनवण्याची धडपड, दररोज आपण कुठे ना कुठे लढतच असतो. पण कधी थांबून विचार केलाय का? कदाचित ही सततची लढाईच आपल्याला आतून थकवत आहे. आज मी तुम्हाला एक साधा पण खोल विचार सांगणार आहे. तो विचार आहे पाण्यासारखं बना. हे फक्त वाक्य नाही, ही आयुष्य जगण्याची पद्धत आहे. पाणी कधी हट्ट करत नाही, कधी भांडत नाही, पण तरी सुद्धा ते दगडालाही आकार देतं. त्याची ताकद त्याच्या नरमपणात असते. आपल्याला शिकवलं जातं, वाकू नकोस, झुकू नकोस, नाहीतर हरशील. पण खरंच नेहमी ताठ उभं राहणंच योग्य असतं का? वादळ आलं की सर्वात आधी कोण पडतं? उंच झाड. आणि कोण वाचतं? खाली झुकलेली गवताची पातं. कारण ती वाकली म्हणून तुटली नाही. ऑफिसमध्ये प्रत्येक वेळी उत्तर द्यायलाच हवं का? नात्यांमध्ये नेहमीच बरोबर ठरायलाच हवं का? लवचिकपणा म्हणजे कमजोरी नाही, लवचिकपणा म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद. आज आपलं डोकं कायम भरलेलं असतं विचारांनी. चिंता, तुलना, भीती. रिकामा माठच उपयोगी असतो. भरलेला माठ काहीच धारण करू शकत नाही. तुमचं मन शेवटचं कधी शांत होतं आठवतंय का? आज एक छोटा प्रयोग करा. रात्री फक्त 5-10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, पण हळूहळू हाच शांतपणा तुमची खरी ताकद बनेल. आपण सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, करिअर, लोक, भविष्य. पण जितकं घट्ट पकडतो तितकं आयुष्य निसटतं. पाणी पहा, ते शांतपणे वाहतं आणि तरीही पर्वत फोडतं. मेहनत करा, पण आयुष्याशी भांडू नका. प्रवाहात वाहायला शिका. कधीतरी अर्थ न कळणाऱ्या गोष्टी नंतर आयुष्याचं मोठं चित्र बनतात. दाखवण्याची स्पर्धा वाढली आहे. ब्रँड, स्टेटस, लाईक्स. पण पाणी ना चमकतं ना ओरडतं, तरीही सगळं त्यावरच अवलंबून असतं. साधेपणा म्हणजे गरिबी नाही, साधेपणा म्हणजे गरजेपुरतं जगणं. जेव्हा दिखावा कमी होतो तेव्हा खरी शांती मिळते. पाणी नेहमी खाली जातं, पण सगळ्यांना जीवन देतं. कधी कोणाच्या अडचणीत ऐकलत का? कुठलीही अपेक्षा न ठेवता ते समाधान कोणत्याही पैशापेक्षा मोठं असतं. आयुष्य म्हणजे नदी आहे, कधी शांत, कधी उग्र. लढणारे थकतात, वाहणारे पुढे जातात. आज एक वचन द्या, तुम्ही पाण्यासारखं बनाल, शांत, लवचिक आणि जिवंत. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर तो एकटाच ठेवू नका. शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे फक्त चॅनल नाही, हा एक प्रवास आहे.